सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, मी मनोहर पवार। सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय। राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार पक्ष, बसपा व शिवसेना उभाटा गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय सुरेशजी शिंदे सरकार, त्यांच्या समवेत प्रभाग क्रमांक 6 चे नगरसेवक पदाचे उमेदवार माननीय सचिन मदने व सौ कनशे वहिनी यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी कडीमळ्याच्या परिसरामध्ये आलेलो आहोत। जवळजवळ सकाळी 8 वाजल्यापासून प्रभाग क्रमांक 6 मध्ये प्रचाराचे धुरा या ठिकाणी सांभाळत त्यांनी या ठिकाणी आलेले आहेत। कडीमळ्यामधल्या श्री खंडोबा मंदिरामध्ये सध्या नाश्त्यासाठी ते थांबलेले आहेत। एकंदरीत गेल्या 8 दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार या ठिकाणी धूमधडाक्यात सुरू आहे आणि प्रचाराच्या तोफा सुद्धा आता धडाडत आहेत। प्रत्येक प्रभागामध्ये सुद्धा प्रचार अतिशय जोमाने सुरू आहे। एकंदरीत गेल्या 8 दिवसापासून प्रचाराचा कसा या ठिकाणी दौरा सुरू आहे। प्रचाराचा पहिला टप्पा संपलेला आहे, दुसरा टप्पा संपलेला आहे। प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आपण या ठिकाणी आलेलो आहोत। माझ्या समवेत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते व माजी सभापती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय सुरेशराव शिंदे सरकार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने प्रचार या ठिकाणी सुरू आहे। सरकार नमस्कार। नमस्कार सर। गेल्या 8 दिवसापासून अगदी होम पिचवर तुमचा प्रचार सुरू आहे। अगदी कुठलाही गाजावाजा न करता प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन तुम्ही भेटताय। तुमच्या समोर सगळी तुमची टीम आहे। सगळे वार्ड तुमचे आता 2 ते 3 वेळा पूर्ण झालेले आहेत। कसा सुरू आहे प्रचार तुमचा? गेली 8 दिवस आम्ही हा प्रचार अतिशय जोमानं हाऊस टू हाऊस फिरतोय। आता आज आम्ही सकाळपासून आज 6 वार्डमध्ये फिरलो। इथले उमेदवार आमचे सचिन मदने साहेब, त्याचबरोबर कनशे वहिनी या उमेदवार आहेत आणि या भागात सकाळपासून फिरत असताना हे माझं होम पिंच ग्राउंड आहे। या मतदारसंघातनं मी अनेक वेळा विजय झालोय। मग 6 वार्ड असेल, 7 वार्ड असेल, 8चा निम्मा भाग असेल, 5चा निम्मा भाग असेल, त्यावेळेला हे 3 वार्ड होतं। त्यामुळं हे आमचं घरचं ग्राउंड आहे, हे आमचं घर आहे आणि यामुळे इथल्या मतदारांचा फार मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। गेली 8 दिवस आम्ही फिरत असताना शहरात ज्या ज्या समस्या आहेत त्या नागरिकांनी आम्हाला सांगितलेले। निश्चितपणानं या शहरातही अतिशय मोठ्या प्रमाणात आम्हाला जाहीर पाठिंबा आहे। कुठं जाईल तिथं मला कोणाला माझं नाव सांगायची पाळी येत नाही, कारण मी या जत नगरपालिकेचा ग्रामपंचायतचा माजी सरपंच आहे। त्यावेळेला अनेक कामं मी इथे केलेले आहेत। त्यामुळं ही जी मंडळी आहेत या जत शहरातला मी कुटुंब प्रमुख म्हणून मी प्रत्येकाच्या घराची माझं नातं आहे आणि त्यामुळं आमच्या माता भगिनी असतील, आमची वडीलधारी मंडळी असतील, आमचे तरुण मित्र असतील, हे अगदी उत्स्फूर्तपणानं मोठ्या जोशानं आमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहिलेले आहेत। निश्चितपणानं हे अजितदादांचं राष्ट्रवादीचं घड्याळ आहे आणि आमचे नेते आदरणीय विलासराव जगताप साहेब असतील, बसपचे अतुल कांबळे साहेब असतील, शिवसेना उभाटाचे बंटी दुधाळ साहेब असतील, या सर्वांनी मिळून आणि आमचे नेते सामानगौडा रवी साहेब जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत, सगळ्यांनी एक अतिशय चांगलं असं टीमवर्क आम्ही राबवतोय। आमच्याकडे सर्व उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत। कोण MSc झाले, कोण M.Com झालंय, कोण इंजिनियर आहे, कोण सिव्हिल इंजिनियर आहेत, असे उच्च पदस्य सर्व उमेदवार आमच्या या नेत्यांनी दिलेले आहेत। जेणेकरून या भागाचा ज्या ज्या भागात उमेदवार आहेत त्या त्या भागाचा निश्चितपणानं कायापालट करते आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। अर्थ खातं त्यांच्याकडे आहे, त्यामुळं या राज्याच्या तिजोरीची चावी अजितदादांच्या हातात आहे। अजितदादांनी लाडकी बहीण योजना अस्तित्वात आणली। या लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार हे अजितदादा आहेत आणि त्यांनी या बजेटमध्ये लाडक्या बहिणींच्यासाठी निधी रिझर्व करून ठेवलेला आहे, राखून ठेवलेला आहे। त्यामुळं आमच्या लाडक्या बहिणींना कुठल्याही त्यांना जे मानधन मिळते ते बंद होणार नाही। निश्चितपणानं अजितदादाचे हात बळकट करण्यासाठी येत्या 2 तारखेला या घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून आमच्या माता भगिनी असतील, वडीलधारी मंडळी असतील, तरुण मित्र असतील, निश्चितपणानं बटन दाबून प्रचंड मतानं ही पॅनल निवडून येईल। निश्चितपणानं झालेल्या मतदानाच्या 50 ते 60% मतं आम्हाला पडतील आणि बाकीच्यांना 35-40 मतात ही सर्व पक्ष गुंडाळतील। निश्चित आमचा विजय हा निश्चित आहे। 8 दिवस
फिरत असताना आम्हाला निश्चितपणानं खात्री झालेली आहे की निश्चितपणानं आमचा हा विजय 100% पॅनल टू पॅनल आमचा आल्याशिवाय राहणार नाही. आज काँग्रेसवाले काय जरी सांगत असले त्यांच्याकडे सत्ता नाही, काही नाही, सत्तेशिवाय काय विकास होऊ शकत नाही. हेच माजी आमदार विक्रम सावंताकडे 5 वर्षे आमदारकी होते, त्यांचे बंधू राज्यमंत्री होते, त्यांनी कुठल्या प्रकारचा निधी या तालुक्यात आणलेला नाही. फक्त नुसतं गप्पा मारणे, पै पोहण्यांना राजकारणा हे कामं देणे हेच काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे जनता त्यांच्यावरती नाराजी आहे. आणि आज काँग्रेसवाल्यांना सत्ता देऊन ही इलेक्शन आमदारकी जेव्हा 2029ला होणार तोपर्यंत 4.5 वर्ष परत येतात नगरपालिकेचे इलेक्शन लागतील. त्यामुळं त्यांना सत्ता दिली तरी कुठल्या प्रकारचा या शहराचा फायदा होणार नाही. उलट हे जत शहर 5-6 वर्ष परत पाठीमागे जाईल. त्यापेक्षा सत्तेत असलेले आम्ही मंडळी आहोत. अजितदादा आमचे नेते आहेत, आदरणीय विलासराव जगताप साहेब असतील, तामणगावडा रविसाहेब असतील, हे निश्चितपणानं अजितदादाचे त्यांचे अतिशय घनिष्ठ असे संबंध आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात निधी आम्ही निश्चितपणानं आणू. आज हे बंदिस्त गटारीचा प्रस्ताव आमचा 160 कोटीचा 2016ला आम्ही तो प्रस्ताव दिलेला आहे. पाणी पुरवठ्याचाही प्रस्ताव आम्ही 2016ला दिला होता, तो मंजूर झाला आहे. वाड्या वस्त्या जिथे एक वस्ती जरी असली तिथंपर्यंत आता या पाण्याची पाईपलाईन टाकलेली आहे. निश्चितपणानं हे पाणी 1 वर्षभरात चालू होईल. त्यामुळं आमच्या या जत शहरामध्ये राहणाऱ्या सर्व आमच्या माता भगिनी असतील, तरुण मंडळी असतील, आमचे वडीलधारी मंडळी असतील, यांना कुठल्या प्रकारचं पाण्याची कमतरता भासणार नाही. ज्या उणिवा राहिलीत, जी कामं झाली नाहीत ते पाणी निश्चितपणानं आपण रस्ते असतील, गटारे असतील हे निश्चितपणानं आपण करू. सरकार आज सकाळपासून तुमचा आज प्रचार दौरा सुरू आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये अगदी तुमच्यासोबत एक 150 ते 200 लोक सध्या प्रचारात आहेत. आम्ही सुद्धा तुमच्यासोबत आज फिरतोय. प्रचार कशा पद्धतीने होतोय, पुढचा टप्पा काय असणार आहे, त्यानंतर तुम्ही आणखीन राहिलेल्या दिवसात प्रचारानंतर कशा प्रकारे राबवणार या संदर्भात माहिती सांगा. आम्ही गेले 8 दिवस वार्ड टू वार्ड, होम टू होम जाऊन आम्ही प्रचार करलो आहे. आम्ही असा दिखावा प्रचार कुठं उगीच जाहीर सभा घ्यायचं वगैरे असं न करता दिवसभर आम्ही आमच्या मतदार बंधू भगिनींच्या घरी जातो, त्यांना नमस्कार करतो, आमचं काम समजावून सांगतो आणि रात्री संध्याकाळी 7च्या पुढं त्या वार्डातल्या महिला भगिनी आमच्या असतील, तरुण मित्राचे वडीलधारी मंडळी असतील, त्यांना त्या असे ग्रुप करून तिथं आम्ही बैठका घेतो आणि त्यांना आमचं व्हिजन काय पुढचं ते समजावून सांगतो. निश्चितपणानं या शहराचा विकास करण्याचं, कायापलट करण्याचं आमचं धोरण आहे. आम्ही 1 वर्ष 2 वर्षात या बंदिस्ती गटारी करणार आहोत. त्याचप्रमाणे जी राहिलेली कामं आहेत निश्चितपणानं आमच्या माता भगिनींना रोज स्वच्छ पाणी आलं पाहिजे, त्या पद्धतीचं धोरण आम्ही आखलेलं आहे. आम्ही एक 8 सूत्री कार्यक्रम काढलेला आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही या शहरामधला विकास करणार आहोत. गौडा रविसाहेब असतील, आमचे बड्डी दुधाळ साहेब असतील, अतुलजी असतील, या सर्वांनी मिळून एक वचननामा काढलेला आहे आणि तो वचननामा आहे संपूर्ण शहरात बंदिस्त गटारे आम्ही करणार आहोत. स्वच्छ, सुंदर व डासमुक्त शहर, घनकचरा निर्मूलन, अत्याधुनिक प्रकल्प आम्ही करणार आहोत. सामाजिक सलोखा, शांततेला प्राधान्य, भयमुक्त जत, महिला भगिनी, शालेय मुलींना तात्काळ संरक्षण आम्ही देणार आहोत. प्रभागनिहाय उद्यानाचा विकास, बालोद्यान, त्याचबरोबर जिमची सोय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आम्ही करणार आहोत. बाजारपेठ व प्रत्येक ठिकाणी अद्ययावत स्वच्छतागृहे आम्ही करणार आहोत. संपूर्ण शहर झोपडीमुक्त, बेघर कुटुंबास हक्काचे घर आम्ही देणार आहोत. महिला, सुशिक्षित, बेरोजगार युवकांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण व उद्योग निर्मितीसाठी सहाय्य आम्ही करणार आहोत. जत शहर व वाड्या वस्त्यांना दररोज मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा आम्ही करणार आहोत. हे आमचे 8 सूत्री विकासाचं हे धोरण आहे आमचं. उगीच 50 मुद्दे त्यात मांडायचे आणि काही करायचं नाही असं न करता हे इलेक्शन झाल्यानंतर निश्चितपणानं आम्ही 8-10 दिवसाला त्या प्रभागात बैठका घेऊन त्याचे जे महत्वाचे पालिकेला फार मोठ्या प्रमाणात निधी मिळतोय आणि त्या हेड खाली ज्या हेड खाली जो निधी आहे तो निश्चितपणानं अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून इथनं जे काय असेल ते इस्टिमेट वगैरे सर्व करून त्या अजितदादाच्या माध्यमातून निश्चितपणानं आम्ही हा निधी खिचून आणून या शहराचा सर्वांगीण विकास करू. सरकार नमस्कार. नमस्कार. एक राजकीय प्रश्न विचारायचा होता तुम्हाला. हो. की सगळीकडे चर्चा सुरू आहे, तुम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होता आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमचं नगराध्यक्ष पद होईल असं, परंतु नाना शिंदे हे तुमच्या घरचाच माणूस, म्हणजे ज्यावेळी अशोकदादा
अंतिम ह्याच्यात होते त्यावेळी ते सांगितलं होतं की माझ्या नानाला तुमच्या पदरात घातलेला आहे आणि तुम्ही त्याची जबाबदारी घ्या म्हणून. तर काकांचा पण ज्यावेळी पुतळा उभा करायचा होता, माडगाळला काकांच्या नाव द्यायचं होतं बाजार समितीच्या आवाराला, तर त्यावेळी पण विरोध झाला. एवढं सगळं केलं असताना काय तो नेमका विषय झाला होता आणि नानाने का अशी भूमिका घ्यावी, काय त्याबद्दल नेमकं म्हणणं? आता राजकारण करत असताना कोण कोणाचा मित्र नाही, कोण कोणाचा शत्रू नाही, कोण कोणाच्या भावकीचं नाही, कोण कोणाचा पै पोना नाही, हे धोरण आज राबवलं जात आहे. परंतु दादांच्या निधनानंतर आम्ही त्यांना शब्द दिला होता की तुमच्या पोरांना आम्ही बरोबर घेऊन राजकारण करू, आणि त्या पद्धतीनं आम्ही चाललो होतो. त्यांचा जो पंपाचा प्रश्न आहे ते 1 एकर जागा मीच त्यांच्या नावावरती केली. आज जे त्यांच्यावर फिरायला आले ते मार्केट कमिटीचे माझी सभा होती, त्यांनी त्यांचं ते पंप लॉक करण्यासाठी आले. त्यावेळेला आम्ही तिथे 1000भर कार्यकर्ते नेऊन मी स्वतः तिथं उभा राहिलो आणि त्यांना सांगितलं की एका बोर्डाने एकदा जागा दिल्यानंतर दुसरं बोर्ड ते काय काढून घेऊ शकत नाही, आम्ही 99 वर्षाच्या करारानं जागा दिलेल्या. त्यावेळेला SP कृष्णप्रकाश साहेब होते, त्यांनी इथं नवीनच PSI शेवाळे साहेब आले होते. त्यांना त्यांनी सांगितलं होतं की मी SRPची 2 प्लॉटून पाठवून देतो आणि जरी किती माणसं असले तर झोडपून काढा आणि तिथून घालून टाका. परंतु शेवाळे साहेबांनी मला परत विचारलं, सभापती साहेब काय भानगड आहे? मी त्यांना सांगितलं, साहेब एकदा एका बोर्डानं जागा दिली 99 वर्षकरांनी आणि बोर्ड चेंज झालं म्हणजे का जागा काढून घेता येते काय? पण जरी काढून त्यांना घ्यायचं असेल तर त्यांनी कोर्टातनं काय आणलाय का आदेश? तर त्यांना विचारला आणलाय का, तर नाही म्हणले. नाही म्हटल्यानंतर त्यांनी SP ला सांगितलं तसं की असं असं झालं, त्यांनी कोर्टातला वगैरे काय आदेश आणलेला नाही. त्यावेळेला SP साहेबांनी सांगितलं की तसलं काय नसेल तर ते जे तिथं आले त्या माणसांना हकलून काढा आणि ज्याचं त्याचे पंपचे काय सील वगैरे करू नका. कोर्टाचा आदेश नसेल तर तुम्हाला काय करता येणार नाही. त्याप्रमाणे झालं. मग त्यानंतर मी स्वर्गीय बिहार काकांचं काम या तालुक्यात त्यांचं पाहून त्यांना आम्ही त्यांचा पुतळा उभा राहावा या शहरामध्ये म्हणून मार्केट कमिटीच्या समोर मी सभापती असताना 2005च्या दरम्यान तिथं बिहार काकांचा अर्धा पुतळा आम्ही तिथं उभा केला. एवढ्यावर आम्ही न थांबता माडगावला आम्ही 16 एकर जागा घेतली मार्केट कमिटीची. त्यावेळेला तिथली मंडळी, काही मंडळीने आमच्या विरोधात अंगावरती घातली, या सावंत कंपनीनेच आमच्या अंगावर घातली की बिहार शिंदेचं नाव तिथं द्यायचं काय कारण आहे. परंतु मी तिथल्या मंडळींना सांगितलं ही जागा आम्ही काय तुमच्या गावठाणमधली किंवा शासनाकडे घेतलेली नाही, आम्ही खरेदी घेतलेली जागा आहे आणि कोणाचं नाव द्यायचं कोणाचं नाव द्यायचं नाही ही सभापती म्हणून किंवा आमचं बोर्ड ठरवेल आणि त्याप्रमाणे आम्ही ते स्वर्गीय बिहार काका शिंदे सब मार्केट यार्ड माडगाळ अशा पद्धतीचा तिथं चिरंजीव असं आम्ही नाव केलेलं आहे. परंतु आज बिहार काकांचे किंवा स्वर्गीय अशोकदादांचे चिरंजीव बिहार काकांचे नातू आज काय कोणी त्यांना सांगितलंय काय मला माहीत नाही, परंतु ते आमच्या विरोधात इलेक्शन लढवत आहेत. हेच नाना शिंदे ज्या वेळेला मार्केट कमिटीला सभापती करायचं होतं त्यावेळेला मला रात्री विशालदादांचा फोन आला, आता जे खासदार आहेत त्यांचा, की काय करायचं. मी त्यावेळेला त्यांना सांगितलं नानाला फार मोठा विरोध व्हायला आहे असं ते मला म्हणाले. मी म्हणलं दादा मी आज जयवंतराव साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत काम करतोय, तुम्ही ज्या वेळेला इलेक्शन असाल तेव्हा आम्ही निश्चितपणानं तुमच्या घराला मदत करू, कारण तुम्ही मला एकदा स्वर्गीय बापू असतील मदन भाऊ असतील मला सभापती केले, त्यांचे उपकार माझ्यावरती आहेत. परंतु मी आज राष्ट्रवादीत काम करत असल्यामुळं मी तुमचा पक्ष काय वाढवू शकत नाही. तुम्ही स्वतः तुमच्या घरातला किंवा मदन भाऊच्या घरात दादा करण्याची ज्या वेळेला सीट उभारेल तेव्हा आम्ही निश्चितपणानं तुमचा प्रचार करू. तुमचं जर जतमध्ये गट टिकवायचा असेल वसंतदादांचा, तुमच्या घराचं नाव टिकवायचं असेल तर नानांना सभापती करा. त्यांनी ते मान्य केलं आणि नानांना सभापती केलं. नाना मला त्यानंतर आता या इलेक्शनला म्हणाले काका तुम्ही उभा राहिल्यानंतर मी उभा राहणार नाही, तुम्ही जे इलेक्शन लढवा. परंतु नंतर काय झालं काय नाही मला माहीत नाही. या सावंत कंपनीनं माझ्या आमदारांनी काय त्यांना चाव्या मारल्या काय केलं ते त्यांना आणि परमेश्वरला माहीत आहे, आम्हाला काय माहीत नाही. निश्चितपणानं आम्ही जनतेच्या समोर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि निश्चित जनतेचा फार मोठ्या प्रमाणात आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. या झालेल्या मतदानाच्या 50-55% पेक्षा जादा मतदान निश्चितपणानं मला आणि माझ्या पॅनलला पडेल या घड्याळ चिन्हावरती आणि राहिलेले मध्ये जातील. जसं वारं सुटलं किंवा कायटोळ
काय म्हणतात वावटूळ आल्यानंतर कचरा पाला उडून जातोय अशी मंडळी सर्व ती पाल्यासारखे उडून जाते. बरोबर. जत तालुक्यात आणखीन एक प्रश्न विचारतो याला की काल खासदारांचा विषय निघाला म्हणून विचारतो की काल सभा झाली खासदारांची कुठेतरी आणि ते म्हटले की जगताप साहेब आणि या सगळ्या मंडळींना आम्ही भेटतो आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या पॅनलला यांना माघार घेऊन पाठिंबा द्यायला होतो. आता 2च दिवसात मतदान आलेलं आहे. खासदार सारखा देशाचा कायदे निर्माण करणारा त्याच्या अशा संसदीय सभागृहामध्ये आहेत खासदार, तर त्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं काय ते बलिष्ठपणाच वाटत नाही काय? नाही ना, त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. पण आज आम्ही टॉपमोस्टला असताना राष्ट्रवादी आणि आम्ही पाठिंबा त्यांना देणं ही हास्यास्पद अशी गोष्ट आहे. वास्तव या गोष्टी खासदारांना माहीत व्हायला पाहिजेत. खासदार हे एका जिल्ह्यातनं निवडून गेलेले खासदार आहेत. त्यांना आम्ही सर्वांनी मदत केलेली आहे आणि ते जर काय असं बालिशपणानं बोलत असतील तर ते अतिशय चुकीचं आहे. आज जर एकंदरीत बघितलं तर जत तालुक्याच्या राजकीय पटलावरती वस्ताद म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते विलासराव जगताप साहेब आणि गेले 30 ते 40 वर्षे या जत शहराच्या तालुक्यामध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी राजकारण केलेलं आहे. एक माजी आमदार आणि एक माजी सभापती आता तुम्ही मैदानात उतरलेला आहे. मैदान कशा पद्धतीने तुम्ही मारणार आहे? आता ज्या वेळेला आम्ही आणि जगताप साहेब एकत्र आलो त्या वेळेला निश्चितपणानं विजय आम्ही खेचून आणलेला आहे. मग जगताप साहेब एकदा आमदारकीला उभारले त्यावेळी जगताप साहेब आम्ही मिळून होतो त्यावेळी जगताप साहेबांना आम्ही आमदारकीलाही निवडून आणलं. मध्येच 1-2-3 वर्षापूर्वी जत विकास सोसायटीचं इलेक्शन लागलं. आम्ही जगताप साहेब एकत्र आलो आणि त्यावेळेलाही काँग्रेसच्या अशाच बालिशपणामुळं त्या विक्रम सावंतांच्या हट्टी धोरणामुळं आम्हाला त्यांनी सांगितलं 1 सीट तुम्हाला देतो, 12 सीट मी घेतो. परंतु गेली 40 वर्षे ही सोसायटी माझ्या ताब्यात होती. या सोसायटीचे जे शेतकरी सभासद आहेत ते 6000च्या आसपास आहेत. ही 4-5 गावची सोसायटी आहे. जत असेल, मग अचकनाळे असेल, टिपेळे असेल, तुमचं मल्हाळ असेल, अमृतवाडे असेल आणि अचकनाळे असेल, असे 5-6 गावची सोसायटी मोठी शेतकऱ्यांचं हे जो स्रोत आहे ते इन्कमचं हे असलेलं हे रक्तवाहिनी आहे. आणि असं असताना तिने अडदाणपणाने इलेक्शन लावलं. तेव्हा जगताप साहेब आम्ही सामोरं गेलो. त्यावेळेला 13-0-13 केलं आम्ही आणि आमच्या शेटा 1500-1600च्या फरकानं आल्या. त्यांच्या पॅनलमध्ये आता जे उमेदवार नगरपालिकेला त्या नगराचे उमेदवार ते आहेत. स्वदेशी मुंड्याचा का उभारेल ते सगळी मंडळी त्यात होते. त्यांच्या 4ही मुंड्याचीच आम्ही केलेलं आहे. त्यामुळं हे इलेक्शन काय आम्हाला अवघड आहे असं वाटत नाही. नेहमीच आम्ही काँग्रेस पक्षाची इथं पाडाव केलेला आहे. आमचे मित्र खाडेसाहेब एकदा अपक्ष उभा राहिले काँग्रेसच्या विरोधात. त्यांना होतं हेच चिन्ह शिलाई मशीन आणि खाली एका निवडणुका अडदान अधिकाऱ्यानं विरोधकाला दिलं शिलाई मशीन. आमच्या पंचायत समितीच्या सदस्यांना होतं खाली कबबशी आणि वरती दिलं त्यांनी कबबशी विरोध पार्टीच्या माणसाला. परंतु आम्हाला जाहीर सभा वगैरे घेता आली नाही. परंतु आम्ही असाच घरोघरी प्रचार करून त्यावेळेला खाडेसाहेबाला बी 1500च्या फरकाने निवडून आणलं. त्या आमच्या नंदाताई 800-900च्या फरकाने निवडून आल्या. हा शहराचा इतिहास आहे. आणि ज्या वेळेला त्या काँग्रेसवाल्यांच्या अशा अडदाणपणामुळं आम्ही निश्चितपणानं कायम स्वतंत्र वसंतदादा विकास आघाडी लावली. 2092 पासून 2017पर्यंत माझ्याच ताब्याती ग्रामपंचायतीनं 12पर्यंत माझ्याच ताब्याती ग्रामपंचायत होती. त्यावेळेला नेहमी आमच्या 17पैकी 15-16 सीटा येत होत्या. जे माणसं काँग्रेसमध्ये उभा आहेत त्यांचं पॅनल असायचं ते कधी पॅनल निवडून आलं नाही. फक्त 30 वर्षात एकदा 1 सीट त्यांची निवडून आलेली होती. त्यामुळं मला हे काय नवीन नाही. या महाराष्ट्रातला हा इतिहास आहे की पहिली नगरपालिका जतमध्ये 2012ला स्थापन झाली. परंतु या काँग्रेसच्या हट्टी भूमिकामुळे आम्ही तेव्हा काँग्रेसमध्येच होतो. तेव्हा आमचे स्वर्गीय नेते मदनभाऊ पाटील होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की असं सभापती तुम्हाला चिन्ह नाही दिलं तर चालतंय का? चालतंय म्हणून आम्ही सांगितलं. त्यावेळेला विदाऊट चिन्हाचं आम्ही अपक्ष म्हणून इलेक्शन लढलो आणि तेवढा 20 पैकी 12 सीटा आम्ही निवडून आणून आमचे मित्र रवी साळे असतील त्यांना 2.5 वर्षे मागासवर्गीय म्हणून नगराध्यक्ष केलं. ओबीसी झाल्यानंतर त्यांना पट्टू गवंडेनं आम्ही नगराध्यक्ष केलं. नसीर मुल्ला असतील, अतुल कांबळे साहेब असतील, संजय कांबळे असतील, खाडे साहेब असतील, महादेव कोळे असतील,
अशा अनेक मंडळींना मी या ग्रामपंचायतचं सरपंच केलेलं आहे, अनेकांना उपसरपंच केलेलं आहे, अनेक मंडळींना या पॅनलमध्ये घालून आपण सभासदी केलेलं आहे. त्यामुळं हे इलेक्शन काय नवीन असं आम्हाला काय वाटत नाही. ज्या वेळा 2017ला इलेक्शन झालं तेव्हा काँग्रेसही त्यांच्या चिन्हावरती लढले, आम्ही घड्याळ चिन्हावर लढलो. घड्याळ चिन्ह तेव्हा नवीन होतं. काँग्रेसच्याही 6 सीटा आल्या, आमच्याही 6 आल्या. आणि त्यावेळेला विलासराव जगताप आमच्या विरोधात भाजप म्हणत होते, त्यांच्या मात्र 7 सीटा आल्या. काँग्रेसनं आम्ही मिळून नगरपालिकेत सत्ता स्थापन केली. परंतु काँग्रेसच्या अडदांड भूमिकेमुळं काँग्रेसचा त्यावेळेला नगराध्यक्ष झाला होता, आमचा नगराध्यक्ष 4-5 मतांनी पडला होता. आणि त्यामुळं काँग्रेसच्या अडदांड धोरणामुळं या शहराचा विकास संपूर्ण 5 वर्षात थांबला. हे महाशय आमदार होते 5 वर्षे, काय दिवे लावले यांनी, कुठल्या प्रकारचं काम यांनी केलेलं नाही. आज आरळी कॉर्नर ते MECP पर्यंतचा रस्ता यांनी 65 लाखाचा रस्ता होता, आमदार असताना 6 वर्षापूर्वी तो केलेला आहे. आज तिथं रस्ता होता का नव्हता असं झालेलं आहे. आता त्या रस्त्याने मेन रोड आहे तो पोलीस स्टेशनला येणारा, कोर्टाला जाणारा, गुडघ्या एवढे तिथं खड्डे पडलेले, यांची कामाची प्रगती आहे. आणि त्यामुळं जर विशालदादा काहीतरी बालिशपणानं बोलत असतील खासदार की आम्हाला पाठिंबा, मी अजूनही विशालदादांना चॅलेंज करतो, मी त्यांना अजूनही विनंती करतो, तुम्हाला जर काँग्रेस पक्ष मुळासकट उपसून टाकायचं नसेल, आमच्या राष्ट्रवादीला पाठिंबा द्या. निश्चितपणानं आमचं पॅनल तुम्ही नाही दिला तरी आम्ही 23च्या 23 सीटा नगराशी आणतो. आणि तुम्ही तुमची आबरू तुम्ही काढून घेऊ नका, उघडपणानं आम्हाला जाहीर पाठिंबा देऊन विषय संपवून टाका. धन्यवाद. हे होते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय सुरेशभाऊ शिंदे सरकार. अगदी दुपारच्या वेळेला कडिमळा येथे खंडोबाच्या मंदिराच्या समोर या ठिकाणी नाश्ता करत असताना आपण एक वेगळी चर्चा या ठिकाणी घेतलेली आहे. एकंदरीत गेले 8 दिवस प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे, प्रचारामध्ये सकाळी किती वाजता बाहेर पडतात, लोकांशी 1 to 1 अशा प्रकारे त्यांनी भेटलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या समस्या घेऊन ते या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत आहेत आणि या शहराचं व्हिजन काय आहे हे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. सरकार, तुम्ही आमच्या या चर्चेमध्ये येऊन सगळी माहिती दिल्याबद्दल मी सर्व प्रेक्षकांच्या वतीनं तुमच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार.